पण मीरा, मी ना खूप खुश आहे तुझ्यासाठी. जे तुझ्या हक्काचं आहे ना ते मिळतंय तुला. अथर्वने आता खऱ्या अर्थाने तुझा पत्नी म्हणून स्वीकार केलाय. आणि काय ग, खडूस म्हणायचीस ना त्यांना? आता कळतंय का किती प्रेमळ आहेत ते? ताई मीरा, आणखी एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं. मायाबद्दल बोलायचंय का? ही आणि हिच्या सोबतचा आत्मा 24 तास माझ्याबद्दलच विचार करतात की काय? मी पोलीस स्टेशनला गेले होते. त्या गुंडांनी आत्ता तरी मायाचं नाव घेऊ नये याची सोय करून आले मी, पण आज ना उद्या ते मायाचं नाव घेणारच. त्यामुळे जे करायचं आपल्याला ते त्याआधी करावं लागेल. बरोबर बोलतेस तू, पण काय करायचं मग? काय करायचं म्हणजे? अजून काय बाकी आहे माझ्यासोबत करायचं? तेच तर कळत नाहीये. मी तोच विचार करतेय खरं. त्याचा विचार मी करून ठेवलाय. काय? काय? इथे नको बोलायला. थोड्या वेळाने ना मी आउट हाऊस मध्ये जाते, तू पण तिथेच ये. मी सगळा प्लॅन तुला तिथेच सांगते. कसं आहे ना, इथे मायाने ऐकलं तर आपला प्लॅन फ्लॉप जाईल. ठीक आहे? ही आउट हाऊस मध्ये काय प्लॅन करणार आहे? नाही नाही, लवकरच मॅडमना सांगायला हवं. मीरा, अगं काय बाहेर काय आलीस अचानक आणि काय शोधतीयस? अगं, माया आपलं बोलणं गपचूप ऐकत होती. अच्छा, म्हणून. तरीच मी म्हणते विषय अर्धवट सोडून असं अचानक आउट हाऊसचं काय बोललीस? पण मी जे बोलले ते खरंच आहे. म्हणजे आपण खरंच आउट हाऊस मध्ये जातोय का? हो, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण असंच विचार करत राहिलो ना तर माया काहीतरी मोठं करेल. मायाचा ना लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावायला हवा. दादा, हा, दादा इथे बघ जरा. तुझे डोळे दाखव. काय झालंय? बघू जरा. चष्मा काढ. रात्री झोप झाली नाहीये का तुझी? तुझे डोळेच सांगतात. खूप जागरण झालेलं दिसतंय. अनन्या, काय? हा, सांग ना. जागरण झालं ना तुझं? बोल. अरे तुझे डोळेच सांगतायत. चेंज द टॉपिक. चेंज का करू मी? आई मला सांग, दादाला काही असं टेन्शन आहे का झोप न व्हायला? अनन्या बस करत. आई अगं थांब. हे बघ मी ऐकलं ना काय म्हणाली आई? बस कर. हे ना. ओके फाईन. अनन्याताई, चहा. काय ग वहिनी, तू माझ्या दादाला रात्री झोपू का नाही देतेस? अनन्या, अरे मी हे म्हणते की एवढ्या काय गप्पा मारताय तुम्ही? पूर्ण दिवस आहे की गप्पा मारायला? एवढंच विचारतीये, बाकी काहीच नाही. अनन्याताई, काय बोल? अग काय बोलतोय? मी काहीतरी विचारतीये. हा, काय काय गप्पा मारत होतात दोघही? हा, वहिनी लागतेस काय तू? अनन्या छळू नकोस तिला. का? अच्छा, छळू नकोस तिला. बोला. मायाने घरातल्या घरात का फोन केलाय? आता काय झालं हिला? बोल.
हॅलो हॅलो मॅडम मॅडम ऐका ऐका, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीमध्ये या. अहो ती मीरा, ती आउट हाऊसमध्ये जाणार आहे आणि काहीतरी करणार आहे, मोठा प्रॉब्लेम होणार आहे. हे बघा, आपल्याला सुद्धा काही ना काहीतरी ऍक्शन घ्यावी लागणार आहे. तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीत या. माया, हा तू शांत राहा. ती मीरा तुला मूर्खात काढते, ती काही करणार नाही, कळलं? हो पण कट करतायत माझा कॉल. या मायाला ना वेड लागलाय. का सारखा सारखा फोन करतेस? हॅलो हॅलो, हे बघा, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता आउट हाऊस मध्ये या प्लीज. ही माया आत्ता कोणाला आउट हाऊस मध्ये भेटायला बोलवतीये? वहिनी, दादा खूपच अनरोमॅन्टिक आहे का ग? नाही. हा म्हणजे खूपच रोमॅन्टिक आहे का? हा बोल ना दादा, तू तरी सांग. माया, मी काहीतरी विचार. चहा चहा घेणार आहेस का तू? हो येते ना, माझे काम आहे ते करून आले. ओके, कॅरी ऑन. डोकं फिरलं या मायाचं. अनन्याताई, काय तुम्ही बोला. मी आलेच. अगं कुठे चालली आहेस तू? आलेच. वहिनी, वहिनी, कुठे पळतेस तू? हा नाही, पळत नाहीये. ते काम आहे जरा, मी आलेच. हा दादा, किती लाजतीये ती.